आज आम्हाला खानदेशी मटण कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। आधी कांदे फ्राय करून घ्यायचे। आलं टाकायचं, आलं लसूण घ्यायचं आणि लसूण नंतर मग आपण कोथिंबीर टाकायची। मग ही काय भांड्यात पण टाकली तरी चालते। त्याला थंड झाला का मग नंतर त्याला मिक्सरमध्ये काढायचं। तर आपण सूप कसं बनवायचं ते बघा। कच्चा कांदा घेतलेला आहे, आलं टाकायचं, लसूण घ्यायचं टाकायची, त्याच्यावर जिरं टाकायचं, जिरं टाकले हळद टाकायची। आपण कशी फोडणी द्यायची ते बघा। ते बारीक वाटण झाल्यानंतर आता स्वच्छ पाण्याने मटण धुवून घेतलंय। मटण आधी थंड पाण्याने धुतलं आणि त्यानंतर थोडंसं मग गरम पाण्याने भिजत घातलं होतं। गॅस पेटवल्यावर त्याच्यात आपल्या अंदाजीने तेल टाकायचं। थोडं वाटण केलंय ते आता थोडं हलवत राहायचं। त्यात मीठ टाकायचं। तर याच्यात टाकलं गेलं सर्व लागतं त्या अनुसारने पाणी टाकायचं। चला बनवू आता। बारीक करायचं आहे तेल तापवायला ठेवलं। तेल तापल्यानंतर मसाला टाकायचा। असं लाल कलर आला का थोडा थोडा त्यावेळेस मसाला टाकायचा। हा मसाला तर मसाला टाकला गेला त्याच्यातच मीठ टाकायचं मसाल्यातच, म्हणजे तेल छान येतं मसाल्यात। ते हे छान असं कालवून घ्यायचं। आपण आधी मीठ टाकलेलंच आहे। आता हे सूप टाकून द्यायचं त्याच्यात। सूप टाकल्यानंतर तुम्ही तुमचा अंदाज बघा पाण्याचा। हे बघा अशी उकळ आली आहे। आता भाजी झालेली आहे आमची। मग थोडासा कमी गॅस करून द्यायचा। Please like, share, subscribe our channel.